नमस्कार, मी अयोध्याज मिनी वर्ल्ड या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करते। तर आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे अंडा बिर्याणीची एक रेसिपी। तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता अंडा बिर्याणी किती छान तयार झाली आहे। तर चला सुरुवात करू या रेसिपीला। एका पॅनमध्ये आपण तेल गरम करून घेऊ, त्यात 7 ते 8 उकडलेले अंडे आपण टाकून घेऊ। अंडे टाकून घेतल्यानंतर त्यात अर्धा चमचा मिरची पावडर, थोडीशी हळद पावडर टाकून हे मसाल्यांचं कोटिंग आपण अंड्यांना करून घेऊ। मसाल्यांचं कोटिंग झाल्यानंतर थोडंसं मीठ टाकून आपण मिठाचंही कोटिंग अंड्यांना करून घेऊया। मसाल्यांचं कोट झाल्यानंतर आपण एका प्लेटमध्ये अंडे काढून त्याच पॅनमध्ये 1 चमचा तेल गरम करून फोडणीसाठी जिरं, तमालपत्र, दालचिनी, लवंग, काळे मिरे आणि वेलची टाकून हे मसाले तेलामध्ये 2 ते 3 मिनिटं परतून घेऊ। नंतर त्यात 3 ते 4 उभे कापलेले कांदे तेलात टाकून घेऊ आणि सोनेरी रंग येईपर्यंत कांदा परतून घेऊ। कांद्याला आता सोनेरी रंग आला आहे, त्यामध्ये आपण 3 ते 4 बारीक चिरलेली मिरची आणि अद्रक लसूणची पेस्ट टाकून कांद्यासोबत हे दोनही चांगले परतून घेऊया। हे परतवल्यानंतर मसाले ॲड करू। त्यात 1 चमचा मिरची, हळद पावडर, 1 चमचा धना पावडर, गरम मसाला आणि बिर्याणीचा 1 चमचा मसाला टाकून कांद्यांसोबत आपण हे मसाले छान तेल सुटेपर्यंत परतून घेऊ। परतल्यानंतर त्यात आपण अर्धी वाटी दही आणि 2 बारीक टोमॅटोची पेस्ट करून आपण ती पेस्ट या मिश्रणात टाकून घेऊ। पेस्ट टाकल्यानंतर 2 ते 3 मिनिटं आपण हे मिश्रण चांगलं परतून घेऊया। नंतर चवीपुरतं आपण मीठ टाकून मीठही या मिश्रणामध्ये चांगलं एकजीव होईपर्यंत परतून घेऊ। मिश्रण चांगलं परतल्यानंतर त्यात अर्धा ग्लास पाणी टाकून आपण ग्रेव्हीची कन्सिस्टन्सी बॅलन्स करूया। ग्रेव्हीची कन्सिस्टन्सी बॅलन्स केल्यानंतर 3 ते 4 मिनिटं आपण मध्यम आचेवरती ग्रेव्ही ठेवूया। दुसऱ्या भांड्यामध्ये आपण पाणी गरम करायला ठेवलं होतं, त्यात आपण खडे मसाले, तमालपत्र, तूप आणि चवीपुरतं मीठ आपण टाकून पाण्याला उकळी आल्यानंतर त्यात अर्धा लिंबू पिळून लिंबाचा रस टाकला। पाण्याला छान उकळी आल्यानंतर 1 तास भिजवून ठेवलेले अख्खा बासमती तांदूळ आपण पाण्यामध्ये टाकून घेऊया। तांदूळ टाकल्यानंतर 4 ते 5 मिनिटांनंतर तांदूळ आपण चेक करून बघू शकतो। तांदूळ आपल्याला पूर्ण शिजवून घ्यायचा नाहीये, तांदूळ आपल्याला 80 ते 90% शिजवून घ्यायचा आहे। पूर्ण तांदूळ शिजवला तर बिर्याणी चिकट बनेल। तांदूळ आता आपला शिजून तयार झाला आहे, तो आपण एका गरम असताना चाळणीमध्ये काढून घेऊया। चाळणीमध्ये काढून घेतल्यानंतर तो चमच्याने थोडासा हलवून आपण त्याला थंड करून घेऊ। त्यानंतर आपल्या तयार ग्रेव्हीमध्ये आपण तळलेला कांदा गार्निश करून त्यात मसाल्याने कोट केलेले अंडे आपण ठेवून घेऊया। अंडे ठेवून घेतल्यानंतर आपण भाताचं कोटिंग त्या अंड्यांवरून करून घेऊया। पूर्ण भाताचा आपल्याला त्याच्यावर कोट करून घ्यायचा आहे। भाताचं कोट करून झाल्यानंतर आपण गार्निशिंगसाठी त्याच्यावर तळलेला कांदा टाकून घेऊ। कांदा टाकल्यानंतर मी जे 2 मसाला अंडे बनवले होते ते कट करून ते गार्निशिंगसाठी ठेवलेत। अंडे ठेवून झाल्यानंतर आपण कोथिंबीर पेरून घेऊया त्याच्यावर छान आणि चवीसाठी किंवा आपण छान असं 1 चमचा तूप टाकून त्याच्यानंतर आपण 2 फूड कलर ॲड करत आहोत, एक रेड कलर आणि एक ग्रीन कलर। फूड कलर ॲड केल्यानंतर आपण 10 ते 15 मिनिटं झाकण ठेवून बिर्याणीला छान दम भरवून घेणार आहोत। 15 मिनिटांनंतर आपण बघू शकता बिर्याणी आपली तयार आहे।
आहा हा छान वास सुटला आहे बिर्याणीचा. आणि तुम्ही पण ह्या स्टेप फॉलो करून बिर्याणी बनवू शकता. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब.